श्रेयस अय्यर म्हणाला, खरं सांगायचं तर आपण हा सामना कुणाल पांड्यामुळे हरलो. तो एक अनुभवी प्लेअर आहे. त्याने आपल्या 4 षटकात सर्वात कमी इकॉनॉमीने गोलंदाजी केली आणि आमचे 2 धोकादायक फलंदाज बाद केले. RCBचे विजयात त्याचे खूप मोठे योगदान आहे. कुणाल पांड्याच्या कामगिरीने संपूर्ण सामन्याचे चित्रच बदलून टाकले. जेव्हा सामन्याचा निर्णय काही क्षणावर येऊन ठेपलेला होता, तेव्हा त्याने कमीत कमी धावा देत अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत संघाला पुन्हा सामन्यात परत आणले. अशा परिस्थितीत त्याची अनुभव संपन्नता RCBसाठी फार मोलाची ठरली. श्रेयस अय्यरने आपल्या वक्तव्यात कुणालच्या खेळाचे प्रामाणिकपणे कौतुक केले. अय्यर म्हणतो की जेव्हा समोरचा प्लेअर चांगली कामगिरी करतो तेव्हा त्याचे यथोचित मान्य करणे हे एका खऱ्या प्लेअरचे लक्षण असते. कुणालच्या 4 षटकात फक्त काही मोजक्या धावा गेल्या आणि त्याने 2 प्रमुख विकेट्स घेतल्या, ज्यामुळे आमचे फॉर्ममध्ये असलेले फलंदाज बाद झाले. कुणालने ज्या प्रकारे परिस्थितीचा अचूक अंदाज घेतला आणि त्यानुसार आपली रणनीती बदलली, ती गोष्ट विशेष उल्लेखनीय आहे. त्याचा अनुभव आणि संयम हेच त्याच्या कामगिरीतून स्पष्ट दिसून आले. सध्याच्या T20 क्रिकेटमध्ये असे प्लेअर महत्त्वाची भूमिका बजावत आहे. RCBच्या संपूर्ण विजयात कुणाल पांड्याचा वाटा किती मोठा आहे हे पाहता त्याला नक्कीच 10 पैकी 9 गुण देता येतील. त्याच्या योगदानामुळेच संघाला निर्णायक वळण गाठता आलं. केवळ फलंदाजीच नव्हे तर गोलंदाजीसुद्धा सामने जिंकवते हे कुणालने सिद्ध केलं. अशा कामगिरीतून कुणाल पांड्यासारख्या प्लेअरकडून आगामी सामन्यामध्ये आणखी मोठ्या अपेक्षा ठेवल्या जातील. संघ व्यवस्थापनालाही त्याच्या अनुभवावर विश्वास वाटतोय आणि त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीतला हा एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.